मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 4082 घरांसाठी लॉटरी निघालेली आहे आणि त्याची पोझिशनची प्रक्रिया सध्या सुरू आहे। म्हणजे अनेकांना ताबा मिळालेला आहे, अनेकांची ताबा प्रक्रिया ही सध्या सुरू आहे। आणि अशातच आता एक वारंवार प्रश्न केला जातो की मुंबईमध्ये जे काही दुकानांची जाहिरात येणार आहे किंवा दुकानांची जे काही विक्री म्हाडाकडून केली जाणार आहे ती कधी केली जाणार आहे। कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण एक अपडेट पाहिलं होतं की लवकरच मुंबईमध्ये म्हाडाच्या या दुकानांची जाहिरात येणार आहे असं आपण अपडेट पाहिलेलं होतं। आणि त्याचं जे काही म्हाडाकडून माहिती देण्यात आलेली होती, जवळजवळ 150 ते 200 घरं किंवा 150 ते 200 दुकानं ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध होणार असल्याचं आपण वृत्त पाहिलेलं होतं। मग नेमकं त्याचं काय झालं हाही अनेकदा प्रश्न वारंवार विचारला जातोय। कारण अनेक अर्जदार असे की ज्यांना स्वतःचं दुकान, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस मुंबईमध्ये सुरू करायचा आहे आणि त्यांना त्यासाठी आवश्यकता असली असं एखादा छोटासा गाळा, व्यावसायिक कमर्शियल गाळा जर मिळाला तर उत्तम अशी त्यांची मेंटॅलिटी असते। आणि म्हणून आता नेमका मुंबई मंडळाकडून ही जाहिरात कधी काढली जाऊ शकते, नेमकं काय अडचणी आहेत या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर.के. प्रॉपर्टी न्यूज। तर नुकतं मित्रांनो, जी काही दुकानाची जाहिरात आहे ती जाहिरात ॲक्च्युअली अशी असते की त्याची लॉटरी काढली जात नाही, ती ई लिलाव पद्धतीने विकली जातात। आता साधारणतः ते काय 150-200 दुकानं आहेत ते मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बोरिवली, गोरेगाव, मालाड मालवणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय इतर ठिकाणीही विखुरलेली काही दुकानं येतील असे सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून नेमका ही जी काही जाहिरात येणार आहे की जी काही विक्री होणार होती त्याच्यात अडचणी काय आहे ते नेमकं जे काही सर्वे आहे दुकानाचा सर्वे त्याचं जो काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे, फक्त किमती ठरवण्याच्या बाबतीत अजून काही मतभेद असल्याचं समजलं। पण त्याही किमती लवकरात लवकर फायनल केल्या जातील आणि अजून जे काही नवीन प्रकल्प आहेत किंवा ज्या काही दुकानं उपलब्ध होतील, जी काही विखुरलेली दुकानं आहेत त्यांचाही समावेश याच्यामध्ये करण्याचं एक म्हाडाचं नियोजन आहे। आणि म्हणून लवकरात लवकर या म्हाडाच्या दुकानांची सर्वे करून त्यांचं संख्या, त्यांची किंमत हे सगळं करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असंही कुठेतरी म्हाडाने सांगितलेलं आहे। याच्यापूर्वी असं सांगितलं होतं मित्रांनो की या दुकानांची जाहिरात ही दिवाळीच्या मुहूर्तावरती काढली जाईल, पण तोही मुहूर्त टळलेला आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं की ही जी लॉटरी आहे, ही जी काही दुकानांची विक्री आहे ती जर इतक्यात काढली गेली तर नक्कीच अनेकांना स्वतःचं दुकानाचं एक स्वप्न पूर्ण होऊ शकते। मी परत सांगतो, ही लॉटरी पद्धत होणार नाही आहे, ही दुकाने ई लिलाव पद्धतीने म्हणजे बोलीवरती ही दुकाने विकली जाणार आहेत। म्हणजे जर एखाद्या दुकानाची किंमत 20 लाख असेल तर ती बोलीमध्ये 25 लाख, 30 लाख, 35 लाख किंवा किंबहुना डबल सुद्धा जाऊ शकतात। आणि म्हणून जे काही दुकानं आहेत ती वेगवेगळ्या आकाराची दुकानं असणार आहेत, म्हणजे छोटी दुकानं असणार आहेत आणि मोठी सुद्धा दुकानं असणार आहेत। विशेषतः जे काही बिंबिसार नगर आहे, गोरेगाव पूर्व, जे काही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याला लागूनच जे काही बिंबिसार नगर म्हाडाची खूप मोठी कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये सुद्धा अनेक घरं म्हणजे 17 दुकानं ही 65 कोटी किमतीची 17 दुकानं ही अजूनही धुळखात पडलेली असल्याचं वृत्त आहे। त्याशिवाय मालाड मालवणी जो काही म्हाडाचा कॉम्प्लेक्स आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये सुद्धा बरीच घरे आहेत। जी काही म्हाडाने घरं बांधलेली आहेत त्या घराच्या म्हणजे वसाहतीमध्ये सुद्धा अनेक घरं उपलब्ध आहेत। त्याशिवाय विक्रोळीमध्ये सुद्धा अनेक घरं बांधून किती वर्षापासून तयार आहेत, पण अजूनही त्याचं वाटप करण्यात आलेलं नाही आहे। त्याशिवाय प्रतीक्षानगर इथेही अनेक घरं ही अनेक दुकानंही बांधली गेलेली आहेत, काही दुकानांचं अद्यापही वाटप झालेलं नाही आहे। आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या ठिकाणची ही दुकानं या लॉटरीमध्ये समावेश करून त्यांची जाहिरात काढण्याचं म्हाडाचं नियोजन आहे। आणि आपण पाहूया की लवकरात लवकर ही जाहिरात यावी आणि सर्वसामान्यांना जे बाहेर मार्केटमध्ये जे काही घरे घेऊ शकत नाही, दुकानं घेऊ शकत नाहीत, त्यांना मात्र म्हाडाच्या या दुकानाच्या योजनेचा नक्कीच लाभ घेता येणार आहे। एवढंच आहे की तुम्हाला तुमचं बजेट हे चांगलं असायला पाहिजे, तुमचं बजेट स्ट्रॉंग असायला पाहिजे। या दुकानासाठी जर तुम्हाला आर्थिक सहाय्य असेल तर नक्कीच त्याला लोनसुद्धा होईल अशी एक तरतूद म्हाडाकडून करण्यात आलेली आहे। आणि म्हणून ज्यांना कमर्शियल म्हणजे काही जर व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच लवकरच तुम्हाला ही चांगली संधी म्हाडाच्या दुकानांच्या योजनेच्या माध्यमातून लवकरच मिळणार आहे। याच्या संदर्भात जे काही दुकानांची माहिती सांगितली, जे ठिकाणं सांगितली तेथील आम्ही माहिती घेऊन अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।